आपल्या गरजा मर्यादित असतील तर निश्चितपणे त्यासाठी पळावा लागणारा वेळ जो आहे तोही मर्यादित असणार आहे. परंतु आपण आपल्या गरजा जर का अपेक्षेपेक्षाही आणि अवास्तव अशा जर वाढवल्या तर आपलं पळणं थांबणार नाहीये. ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्सपेक्टेशन्स म्हणतो. आपल्या आयुष्याची एक्सपेक्टेशन्स प्रत्येकाची असतात, पण ती दिवसेंदिवस वाढतच जातात. पण आपलं आयुष्य हे डिझायर्ड प्रमाणे आपण जगायला पाहिजे, त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे. आणि डिझायर्ड म्हणजे काय, तर अभिप्रेत काय आहे, आणि एक्सपेक्टेड म्हणजे काय, तर अपेक्षित काय आहे. आपल्याला अपेक्षित काय आहे त्यापेक्षा अभिप्रेत काय आहे, की मला असं असावं आणि मला हे हवंच. या दोन्हीतला फरक ज्या वेळेला आपल्या लक्षात येतो त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं जीवनानुभव घेण्यासाठी अंतरात्म्याचं जे जगणं आहे ते समजून घ्यायला सुरुवात करतो. आणि आपला जो प्रवास आहे तो देहापासून देवापर्यंत होण्याची ती प्रक्रिया एक प्रकारे सुरू होते. त्या स्वामी रायाला सांगतो की माझ्या जीवनामध्ये आनंदाची प्रचिती मला मिळत राहो, या पलीकडे माझं तुझ्याकडे मागणं काही नाही. हे ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मला असं वाटतं की आनंदा व्यतिरिक्त जीवनाला दुसरं काहीच लागत नाही.